मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. आणि आपण पाहिले की मागच्या अनेक दिवसापासून आपण वेगवेगळ्या विषयावरती सातत्यानं व्हिडिओज बनवत आहोत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि पण पाहिले की मागच्या काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता की नेमकं घर भाड्याने देताना आपण काय काळजी घ्यायला हवी, असा आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण प्रकाश टाकलेला होता. त्याच्यामध्ये पहिलं होतं की एजंट आहे किंवा भाडेकरू आहे, त्याचा करार कसा असायला पाहिजे किंवा काय आपण नेमकं गोष्टी तपासायला पाहिजे, ह्याच्यावरती आपण त्याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता. आणि त्याच्यानंतर अनेकांच्या कमेंट्स आल्या मित्रांनो की सर, या भाड्यासंदर्भात तुम्ही मध्यस्थी का करत नाही, किंवा काय मला एजंटचे सुद्धा मला मेसेज आले, मला आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा मेसेज आले आणि अनेकांनी सांगितलं की सर, काही आमच्या अडचणी आहेत, त्याच्यावरही तुम्ही सोल्युशन द्या. आणि याच संदर्भात आज आपण नेमकं ज्यांना घर भाड्याने हवं असेल, ज्यांना घर भाड्याने द्यायचं असेल, किंवा जे कोणी ब्रोकर हे कामं करत असतील, त्या तिघांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जो आम्ही व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे काही दोन तीन महत्त्वाच्या बाबी सांगितल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिलं की जेव्हा आपण घर भाड्याने देतो त्यावेळेस तुम्ही ब्रोकरची शहानिशा करा, असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. फक्त आपण भाडेकरूची शहानिशा नाही करायला पाहिजे, ब्रोकरचं सुद्धा थोडंफार आपण रेकॉर्ड बघायला पाहिजे, जेणेकरून तो जेन्युइन आहे का नाही किंवा तो पुढे चालून फसवणूक करू शकतो का, असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याशिवाय भाडेकरू संदर्भातही त्याचे म्हणजे तो कुठे राहतोय, त्याचं मूळ गाव कुठलं आहे, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करणं आवश्यक असतं किंवा तसे पुरावे आपल्यासोबत ठेवणं आवश्यक असल्याचं आपण त्याचं सांगितलं होतं. आणि म्हणून व्यवहार करताना किंवा डॉक्युमेंट्स बनवताना किंवा म्हाडाची NOC किंवा इतर जे काही करारनामा आहे तो कसा करायचा, याच्या संदर्भात त्याच्यात व्यवस्थित माहिती पाहिलेली आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्या आय बटनमध्ये त्याची लिंक देतो किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आता महत्त्वाचं मित्रांनो, तो व्हिडिओ बनवल्यानंतर अनेकांचे मला फोन आले की सर, मी नागपूरला आहे, मी पुण्याला आहे, मी छत्रपती संभाजीनगरला आहे आणि मला चक्रा मारणं शक्य होत नाही किंवा मला जमणार नाही आहे प्रत्येक वेळी शक्य म्हणजे जाऊन तिथे साईटवरती प्रत्येक गोष्ट हे करणं. तर प्लीज तुम्ही यासाठी आम्हाला काही मदत करू शकता का, किंवा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, किंवा तुम्ही काही भाड्याच्या संदर्भात काही काम करू शकता का, किंवा तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता का, असे अनेकांनी कमेंट्स आलेले आहेत. काही जणांनी वडिलांनी मला फोन केले, सर आम्हाला रूम भाड्याने द्यायचे आहे आणि तुम्ही ते आम्हाला भाड्याने देण्याचं काम करून द्या, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला मदत करा, आम्हाला घर भाड्याने द्यायचं आहे, असे अनेकांचे मला फोन आलेले आहेत. त्याशिवाय अनेकांनी कमेंट्ससुद्धा केलेत मित्रांनो की सर, तुम्हीच का मध्यस्थी करत नाही, ह्या सगळे जे काही व्यवहार आहे आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, म्हणून तुम्ही जे काय रेंट आहे, जे काय भाडे करार आहे किंवा जे काही भाडेकरू आपण ठेवतो किंवा जे काही घर आपण भाड्याने देतो भाड्याचं, त्याच्या संदर्भात तुम्हीच मध्यस्थी का करत नाही, कारण मग तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता, कारण आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, असे सुद्धा कमेंट्स आलेत. किंबहुना काही एजंटनी जे काही मेसेज केलेत मित्रांनो की सर, तुम्ही जो काही व्हिडिओ बनवला तो खरंच खूप चांगला आहे, मी स्वतः ब्रोकर आहे, मी स्वतः इस्टेट एजंट आहे आणि बघितलं की अनेक ब्रोकर्स हे फसवणूक करतात, अनेकांचा ठाव ठिकाणा नसतो, अनेक जण बाहेरून येऊन काही काळापुरतं ऑफिस थाटतात पुन्हा निघून जातात, असे काही ब्रोकर आपण पाहिलेले आहेत. किंवा त्यांनी स्वतः सांगितलं की अशा अनेक घटना आमच्या एरियामध्ये सुद्धा घडत आहेत. नवी मुंबई, घनसोली, कोपरखैरणे इथे सुद्धा असे बरेच प्रकरण घडले असले त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून अनेक कमेंट्स आहेत की प्रत्येक कमेंट्सवरती चर्चा करणं शक्य नाही, पण एवढंच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की घर भाड्याने देण्यासंदर्भात तुम्ही मध्यस्थी का करत नाही. पहिली गोष्ट मित्रांनो, आम्ही एजंट नाही किंवा ब्रोकर नाही किंवा दलाल नाही. RK प्रॉपर्टी न्यूज फक्त आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही माहिती, जेन्युइन माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल ती पोहोचवण्याचं काम करत असते. जे काही तुमचे कमेंट्स आहेत, तुमच्या कमेंटच्या अनुषंगाने आम्ही काही गोष्टी करू शकतो. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष व्यवहार करणार नाही, पण नक्कीच तुम्हाला चांगल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो, चांगल्या ओनरशी, चांगल्या भाडेकरूंशी, चांगल्या ब्रोकरशी हे मात्र आम्ही करू शकतो, पण त्यांना थोडा फार अवधी लागणार आहे. कारण फसवणूक व्हायला नको, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की घरमालकाची असो किंवा भाडेकरूची असो, दोघांची फसवणूक होऊ नये, किंबहुना ब्रोकरची सुद्धा फसवणूक होऊ नये, अशा तिन्ही बाबीने आम्ही यापुढील जे काही व्हिडिओज आहेत किंवा जे काही प्रक्रिया आहेत ते आम्ही करणार आहोत. पहिले मित्रांनो, जे लांब राहतात त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की नक्कीच आम्ही यासाठी प्रयत्न करणार आहोत की जर तुम्हाला घर भाड्याने द्यायचं असेल किंवा जे कोणी भाडेकरू असतील किंवा जे कोणी ब्रोकर असतील, त्या तिघांना एकत्रित आणण्याचं काम मात्र आम्ही नक्कीच करू शकतो, ते म्हणजे RK प्रॉपर्टी न्यूजच्या माध्यमातून. तर महत्त्वाचं मित्रांनो, आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आवाहन करणार आहे की आपण आता या व्हिडिओमध्ये तिघांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या बाबी डिस्कस करणार आहोत. पहिलं, ज्यांना घरे भाड्याने द्यायची आहेत. दुसरं, ज्यांना घरे भाड्याने हवी आहेत, भाडेकरू. आणि तिसरं, जे कोणी ब्रोकर, जे रेप्युटेड ब्रोकर जे सध्या मुंबईमध्ये काम करतात, त्या एरियानुसार जर ते इंटरेस्टेड असतील RK प्रॉपर्टी न्यूज सोबत काम करायला, तर नक्कीच ते सुद्धा आमच्या सोबत जोडू शकतात आणि
ती त्यांची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. म्हणून पहिलं सांगितलं मित्रांनो, आम्ही एजंट्स नाही किंवा आम्ही ब्रोकर नाही. आता महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथे 3 गुगल फॉर्म मी देणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्या 3 गुगल फॉर्मचे टायटल तुम्ही मी परत सांगतोय, भाड्याने देणारे, भाड्याने घेणारे आणि ब्रोकर्स. आता ज्यांना घर भाड्याने द्यायचं आहे, आता बघा मी परत सांगतोय, जे जेन्युअल त्यांची प्रोसेस स्वतः करू शकतात, वेल अँड गुड. ज्यांना ही प्रक्रिया व्यवस्थित माहिती आहे, NOC पासून सगळी प्रक्रिया माहिती आहे, ते स्वतः प्रक्रिया करू शकतात, वेल अँड गुड. पण ज्यांना वेळ नाही आहे, जे थोडे धाकधूक आहे ज्यांच्या मनामध्ये, किंवा जे बाहेर आहेत, ज्यांना प्रत्यक्ष येऊन काम करता येत नाही आहे, प्रत्येक वेळेस चक्र मारू शकत नाही आहेत साईटवरती, अशा लोकांसाठी मात्र आम्ही नक्कीच हे आपण सगळं डिटेल पाहणार आहोत. म्हणून इथे ज्यांना इंटरेस्टेड आहे, ज्यांना असं वाटतं की आपण ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं, तर नक्कीच ते सहभागी होऊ शकतात. पहिलं, ज्यांना घरे भाड्याने द्यायचे आहेत त्यांचे गुगल फॉर्म आम्ही दिलेला आहे, एक लिंक दिलेली आहे. त्या गुगल फॉर्मवरती सबमिट करून त्याचं तुमचं नाव, पत्ता, तुम्हाला फ्लोर, बिल्डिंग नंबर किंवा संकेत क्रमांक आणि तुमचं अपेक्षित भाडं, असे 2-4 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तर देऊन तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचा आहे. दुसरं मित्रांनो, जे भाड्याने घेऊ इच्छितात, आता याची संख्या खूप कमी असणार आहे, आम्हाला एवढी अपेक्षा नाही की खूप जास्त येतील, पण तरीसुद्धा ज्यांना असं वाटतं की आम्हाला ही घरे भाड्याने हवी आहेत, आता ही घरे कशी असणार आहेत याच्या संदर्भात मी लवकरच एक वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. तर आता नेमकं ही घरे ज्यांना भाड्याने हवी असतील ते मात्र दुसरा गुगल फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भाडेकरूसाठी म्हणजे जे रहिवासी आहेत किंवा रेंटल ज्यांना पाहिजे आहेत ते तिथे माहिती भरायची आहे. सेम माहिती आहे, नाव, गाव तुमचं काय आहे ते डिटेल्स थोडक्यात, आणि ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, हाच मुद्दा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की ब्रोकरसाठी सुद्धा आम्ही एक गुगल फॉर्म बनवत आहे, कारण हे काम आम्ही स्वतः करू शकत नाही आहे. म्हणून ब्रोकर्स जे इंटरेस्टेड आहे की आम्हाला इथे काम करायचं आहे किंवा आम्हाला असं काम करायचं आहे, ते ब्रोकरसाठी आम्ही तिसरी लिंक देणार आहोत. त्या लिंकमध्ये ब्रोकर काय करतील, आपलं नाव, आपल्या कंपनीचं किंवा एजन्सीचं नाव असेल, काही तुमचं असेल कंपनी ऑफिस, त्याचं नाव टाकू शकता, तुमचं मेन मुख्य कार्यालय कुठे आहे, तुमचं वर्किंग प्लेस कुठे आहे, एवढं त्याच्यामध्ये, आणि रेरा नंबर असेल तर रेरा नंबर आहे का, असेल तर तुम्हाला रेरा नंबर टाकायचा आहे. आता रेरा नंबरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की सगळ्यांकडेच रेरा नंबर नाही, पण शासनाच्या नवीन नियमानुसार, महारेरानुसार जे कोणी ब्रोकर सध्या काम करत आहेत त्यांना रेरा नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. पण रेरा नोंदणी करताना त्यांना एंट्रन्स एक्झामसुद्धा द्यावी लागते, त्यांना एक एक्झाम द्यावी लागते, आणि ती एक्झाम पास केल्याच्या नंतर ते कुठेतरी हे ब्रोकरेजचं काम करू शकतात, असा एक नवीन नियम आहे. म्हणून कुठेतरी असे जे रेप्युटेड एजंट असतील तर ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. आम्ही जर प्राधान्य रेरावाल्यांना पहिलं प्राधान्य देऊ शकतो मित्रांनो, त्याच्यानंतर इतरांना मी प्राधान्य देणार आहे. आता ते रिस्पॉन्सवरती आहे, आता सगळ्या गोष्टी झाल्या. पण इथे महत्त्वाचं आहे मित्रांनो, आम्ही आतापर्यंत हे काम केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे आम्हालाही हे सगळं नवीन आहे. आम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमधून आम्ही सांगू शकतो, व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो, प्रत्यक्ष फील्डवरती काम करताना हे शक्य होत नाही, आणि म्हणून आम्ही एजंटचा सुद्धा मुद्दा ॲड केलेला आहे. आता तिघापैकी ज्यांना असं वाटतं की नाही आम्हाला RK सरांसोबत जोडायचं आहे, आम्हाला RK सरांसोबत काम करायचं आहे, पण इथे लक्षात घ्या मित्रांनो, ह्या कामामध्ये कुठलीही फसवणूक होता कामा नये. कुठल्या एजंट असतील किंवा भाडेकरू असतील किंवा ओनर असतील त्यांच्याकडून फसवणूक होऊ नये याची मात्र काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्याच्याकडे मात्र आम्ही वैयक्तिकरित्या नक्कीच लक्ष देणार आहोत. म्हणून आता पहिलं एवढंच मित्रांनो की तुमचा रिस्पॉन्स काय येतो, तुमचा रिस्पॉन्स किती येतो, त्याच्यानंतरच पुढची प्रक्रिया होणार आहे किंवा त्याच्या पुढेच आम्ही नियोजन करणार आहोत. जर फार मोठा रिस्पॉन्स नसेल तर मात्र आम्ही मग ही जे काही आयडिया आहे, जे काही आमच्या मनामध्ये जी काही कल्पना आहे ती आम्ही ड्रॉप करू, आणि जसं ॲज इट इज आपले व्हिडिओ चालले तसे आम्ही चालवण्याचा प्रयत्न करू. म्हणून बऱ्याच ठिकाणी विक्रोळीचे आहेत, वडाळाचे आहेत, गोरेगावचे आहेत, अनेक जण कॉन्टॅक्टमध्ये की सर आम्हाला रूम भाड्याने द्यायचे आहे. परंतु आता जसं सांगितलं की काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय आवश्यक असतं, आणि तेवढा वेळ बऱ्याच ओनरकडे नसल्यामुळं आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे. आणि परत सांगतोय, जे आपल्या लेवलला आपली स्वतःची प्रक्रिया पूर्ण करू शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. पण ज्यांना असं ह्या ज्या काही बाबी मी सांगितल्या त्या अनुषंगाने ज्यांना आमच्यासोबत जॉईन व्हायचे ते मात्र नक्कीच जॉईन होऊ शकतात. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.